सिडकोने तुम्हाला घराचा अजून ताबा दिलेला नाही आहे, काय प्रकरण आहे, काय सांगणार? कोविडच्या भयानक काळामध्ये सिडकोने आमची 2 ते 3 लाख वाढीव किंमत इथल्या घरांवरती लावलेली आहे. कारण नॉन डेव्हलपमेंट एरिया असल्यामुळे तलोजामध्ये 2 ते 3 लाख रुपयांनी वाढीव केली आणि उल्हासारख्या एक डेव्हलपमेंट एरियामध्ये सिडकोने 5-6 लाख रुपये कमी केले. उलट 2022मध्ये सिडकोच्या महार एरियावरती सांगण्यात आलं होतं की तुम्हाला 2022 मेमध्ये ताबा देण्यात येईल. 2022 संपलं, 23 संपलं, 24 संपलं, बरोबर. आता बोलतं तुम्हाला मेमध्ये किंवा जूनमध्ये देऊ. आम्हाला अजूनही घोष असं सिडकोकडनं लेखी किंवा आश्वासन दिलेलं नाही. राहिला विषय आमच्या घरांचा व आमचं नुकसान झालेलं आहे. बँकेचे आम्ही पूर्ण पैसे 2019पासून 2024पर्यंत इथले सर्व गोरगरीब जनता आहेत, त्याच्या घरामध्ये राहतात, घराचं घर भाडं भरतात, बँकेचे हप्ते भरतात, तरीही आम्हाला घर अजून ताब्यामध्ये मिळालेलं नाही. दुसरी गोष्ट असा एक आमच्या निदर्शनात एक असं आलेलं आहे, सिडकोचे जे अधिकारी होते पहिले MD दिगीकर साहेब, त्यांनी आम्हाला तुमचं नुकसान भरपाई करून देतो असं सांगितलं होतं. सिडकोचे काही अधिकारी आहेत, गोयल साहेब, खान साहेब, मुकलीकर यांच्याशी आम्हाला चर्चा करायला सांगितलं. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चासुद्धा केलेली आहे. दुर्दैवानं 2 दिवसानंतर दिगीकर साहेबांची बदली झाली व जे नवीन MD आलेले आहेत. नवीन MDकडे आम्ही व आमचे काही टीम गेली होती, तेव्हा नवीन MDने सांगितलं तुम्ही प्रत्यक्ष प्रत्येक वेळेस येऊ नका, जे काय करायचं ते आम्ही करतो, पण नवीन MDने आम्हाला दाद दिली नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केलेला आहे. विशेषतः श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळचे, त्यांच्यासमोर डिकीकरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं नुकसान भरपाई डिकीकर करून देणार, सिडको करून देणार, तुम्ही घालू नका. तर प्रत्यक्षात बघितलं आमचं तिथं नुकसान काय काहीच देण्याचं त्यांना असं आमच्याकडे असं नुकसान देण्याची त्यांची इच्छाच नाही आहे. सिडकोवरती विश्वास ठेवणारी ही संस्था नाही आहे असं आमच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे. ही घोर आमची फसवणूक झालेली आहे सिडकोतर्फे. आम्हाला आता एकच पर्याय आहे, एक तर आम्हाला कोर्टात जावं लागेल, नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तेच आम्हाला न्याय मिळवून देईल. सिडकोवरती आम्हाला विश्वास राहिलेला नाही.